Next is magnetic effect of electric current. We have learned about heating effect of electric current. आता या अगोदर आपण पाहिलं की इलेक्ट्रिक करंट जो आहे हा रेजिस्टरसारख्या इन्स्ट्रुमेंटचं टेम्परेचर इन्क्रीज करून काय निर्माण करतो, हीट निर्माण करतो. यालाच आपण काय म्हणलं होतं, हीटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. In previous standards, we have studied about magnets and magnetic lines of force. आता या अगोदरच्या क्लासमध्ये आपण मॅग्नेट आणि मॅग्नेटच्या सराउंडिंगमध्ये काय असतात, मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स हे प्रेझेंट असतात. आणि आपण हे पण पाहिलं होतं की मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स जे आहे जसं आपण मॅग्नेटपासून लांब जाऊ तसं त्या काय होत जातात, वीक होत जातात. आणि पोल जे आहे पोलवर मॅग्नेटिक फील्ड थोडीशी जास्त असते. ओके. However, it will be interesting to see if an electric current and magnetic field are related to each other. आणि आता आपल्याला बघायचं आहे की इलेक्ट्रिक करंट आणि मॅग्नेटिक फील्ड हे दोन्ही एकमेकांशी रिलेटेड आहे. आणि फॅरेडेज लॉज आपण या अगोदर स्टडी पण केलेला आहे. ठीक आहे, एक ॲक्टिव्हिटी घेऊ आपण. Connect the circuit as shown in figure 4.5. आता फिगर 4.5 मध्ये जर पाहिलं आपण तर जी ए फिगर आहे तर यामध्ये आणि बी फिगर यामध्ये तुम्ही फरक जर पाहिला तर तुम्हाला काय दिसेल, करंटची डायरेक्शन अपोजिट झालेली दिसेल. आणि करंटची डायरेक्शन अपोजिट झाल्यानंतर जे मॅग्नेटिक निडल आहे तिचं डिफ्लेक्शनसुद्धा चेंज झालेलं आहे अँगल. बरोबर. तर ठीक आहे, पूर्ण आपण समजून घेऊ कसं आहे. Connect a copper wire thicker and straight as compared to the connecting wires between A and B. आता हे जे सर्किटमध्ये तुम्हाला रेक्टँगल पार्ट दिसतो आहे ती ॲक्च्युअल काय आपली कॉपर वायर. ती कॉपर वायर थोडीशी थिक आणि स्ट्रेट अशी यूज केलेली आहे. आणि याचे दोन पॉईंट जर पाहिलं आपण तर ए आणि बी. Keep a magnetic needle adjacent to the wire. आणि एक मॅग्नेटिक निडल जे की आपण ए बी वायरच्या खाली प्लेस केलेली आहे. ओके, त्याच्या शेजारी. Keep the plug key open in the circuit and observe the direction of the needle. आणि आपल्याला नंतर सर्किटमध्ये प्लग की काय करायचं आहे, ओपन करायची आहे. आणि प्लग की ओपन केल्यानंतर निडलमध्ये जे डिफ्लेक्शन होतं म्हणजे तिच्या डायरेक्शनमध्ये काय चेंज होतो ते आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. Close the plug key and observe the direction of the needle. What do you notice? आणि त्यानंतर प्लग कीला आपल्याला क्लोज करून निडलच्या डायरेक्शनमध्ये काय चेंज झालेलं आहे ते सुद्धा ऑब्झर्व करायचं आहे. Now interchange the connecting wires connected to the cell and observe the direction of the magnetic needle. आणि सेकंड केसमध्ये जर पाहिलं आपण तर आपल्याला जे कनेक्टिंग वायर आहे जे की सेलला कनेक्ट केलं होतं आहे का, तर पॉझिटिव्हच्या ऐवजी निगेटिव्ह टर्मिनलला, निगेटिव्ह टर्मिनलच्या ऐवजी पॉझिटिव्ह टर्मिनलला असं पद्धतीनं चेंज करायचं आहे. आणि त्यानंतरसुद्धा मॅग्नेटिक निडलमध्ये काय डिफ्लेक्शन झालं ते सेम पद्धतीनं चेक करायचं. Do you notice any relation between the direction of current and position of the needle? आणि मग करंटची डायरेक्शन आणि निडलची पोझिशन यामध्ये कुठलं रिलेशनशिप होतं का हे आपल्याला बघायचं आहे. What do you learn from this experiment? Next. The magnetic effect is observed because of the current in the wire. आता मॅग्नेटिक निडलचं दोन्ही केसमध्ये डिफ्लेक्शन झालेलंच आहे. आणि हे डिफ्लेक्शन कशामुळे झालं, कारण त्या ठिकाणी करंटनं काय निर्माण केली, मॅग्नेटिक फील्ड. This means electricity and magnetism are closely related. आणि या ॲक्टिव्हिटीवरून आपल्या हे पण लक्षात येईल की इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम यांचा जवळचा संबंध आहे. On the contrary, if a magnet is moved and kept moving, will we observe any electric effect? मग आता आपण हे पाहिलं की मॅग्नेटिक निडलचं डिफ्लेक्शन झालं याचा अर्थ करंटनं काय प्रोड्यूस केला, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस केली. आणि मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस केल्यामुळं त्या ठिकाणी मॅग्नेटिक निडलमध्ये काय झालं, डिफ्लेक्शन. आणि करंटची डायरेक्शन बदलली तर मॅग्नेटिझमची डायरेक्शनसुद्धा त्या ठिकाणी बदलली. कारण जी डिफ्लेक्शन सुरुवातीला कसं होतं, अँटी क्लॉकवाईज होतं, ते डिफ्लेक्शन कसं झाल्यानंतर क्लॉकवाईज झालं. बरोबर. तर हा झाला इलेक्ट्रिसिटीमुळे निर्माण होणारं मॅग्नेटिझम. पण दुसऱ्या केसमध्ये आपण असं बघत आहोत की आता मॅग्नेट आपण मुव्हिंग ठेवायलो. मग मॅग्नेट मुव्हिंग ठेवल्यामुळं सुद्धा इलेक्ट्रिक इफेक्ट दिसून येतो का, प्रश्न असा आहे.
It is not exciting. आणि हे एक्साइटिंग नाही का असा प्रश्न विचारतो. डेफिनेटली हे पण एक्साइटिंगच नाही, कारण मॅग्नेटिक फील्डसुद्धा EMF इंड्यूस करते, म्हणजेच करंट जनरेट करू शकते. Therefore, we are going to study magnetic fields and such electromagnetic effects. म्हणजे याचा अर्थ आता आपल्याला मॅग्नेटिक फील्ड आणि अर्थातच जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट आहे ते आपल्याला स्टडी करायचं आहे. Finally, we will study the principles, construction and working of electric motor and electric generator. आणि चॅप्टरच्या सुरुवातीला सांगितलं तुम्ही की आपल्याला इलेक्ट्रिक मोटर आणि इलेक्ट्रिक जनरेटर याचं तीन गोष्टी शिकायच्या आहेत. पहिलं प्रिन्सिपल, दुसरं आहे त्याचं कन्स्ट्रक्शन आणि तिसरं आहे वर्किंग. ठीक आहे, एक ॲक्टिव्हिटी आहे ती नंतर घेऊ आपण. अगोदर इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. Introduction to scientist. As a scientist at a forefront in the 19th century, Hans Christian Ørsted played an important role in the understanding electromagnetism. आता हे आपण स्टँडर्ड 8मध्ये पण पाहिलं होतं, 9मध्ये, की इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचं जे डिस्कवरी आहे ते ओस्टेड नावाच्या शास्त्रज्ञाने लावलं होतं. He observed in 1820 that when a current passes through a metal wire, the magnetic needle near the wire turns through a certain angle. 1820मध्ये ओस्टेड यांनी ऑब्झर्व केलं होतं की जेव्हा मेटल वायरमधून करंट आपण पास करतो तेव्हा जी मॅग्नेटिक निडल त्याच्या शेजारी ठेवली असेल तर त्या वायरमध्ये काही अँगलमध्ये काय होतो, चेंज येतो. जसं की आता आपण AB वायरच्या बाजूला मॅग्नेटिक निडल प्लेस केली होती तर त्याच्या अँगलमध्ये काय झालं, चेंज झालं. He pointed out the relation between electricity and magnetism. म्हणजे इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम या दोघांचं रिलेशनशिप फाइंड करणारे शास्त्रज्ञ कोण आहे, ओस्टेड. Today's advanced technologies developed as a consequence. आणि आज जे आपलं प्रगत तंत्रज्ञान आहे ते याच कॉन्सिक्वेन्सवर आधारित आहे. In this honor, the unit of intensity of the magnetic field is termed as Ørsted. आणि पुढे आपण स्टँडर्ड 11ला बघणार आहे की मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी ही एक फिजिकल कन्सेप्ट आहे आणि ज्याचं SI युनिट काय आहे, ओस्टेड. ठीक आहे, आता आपण एक ॲक्टिव्हिटी घेऊ पुन्हा एकदा. Connect the circuit as shown in figure 4.6. आता 4.6मध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला सर्किटला कनेक्ट करायचं आहे. When a large current, approximately 1 ampere or more, flows through the thick copper wire passing through a cardboard, the magnetic needle kept at a different point on the cardboard around the wire stands in different directions. आता यामध्ये जर पाहिलं आपण तर एक थिक कॉपर वायर वापरलेली आहे सर्किट अरेंज करण्यासाठी. ओके, त्यानंतर रेजिस्टर असेल, ॲमीटर, त्यानंतर सेल किंवा त्याला आपण बॅटरी म्हणू, प्लग की. ओके, आणि एक कार्डबोर्ड आहे पहा, बरोबर आहे का. तर ते कार्डबोर्डच्या सेंटरमधून काय पास झालेलं आहे, थिक कॉपर वायर पास झालेला आहे. आता हे जे थिक कॉपर वायर आहे तर याच्यामधून आपल्याला लार्ज करंट पास करायचा आहे. आता लार्ज याचा अर्थ काय, तो करंट मिनिमम 1 एम्पियर किंवा त्याच्यापेक्षा जास्त असावा. आता जी मॅग्नेटिक निडल आपण कार्डबोर्डला कोणत्या पॉईंटला ठेवणार, डिफरंट पॉईंटला ठेवणार. ओके, अराउंड द वायर. तर अशा वेळेस जे करंट वाहतो त्या करंटमुळं काय तयार होईल, मॅग्नेटिक फील्ड. आणि मॅग्नेटिक फील्डमुळं प्रत्येक पॉईंटला तिचं डिफ्लेक्शन कसं असणार, थोडंसं वेगळ्या पद्धतीचं असणार. आणि ह्या डायरेक्शन आपल्याला काय करायचे आहे, पेन्सिलनं नोट डाऊन करायचे आहे. द डायरेक्शन ऑफ द करंट शोन इन द सर्किट इज इट्स कन्व्हेन्शनल डायरेक्शन. आणि मग सर्किटमध्ये जी करंटची डायरेक्शन असेल तर ती त्याची कोणती डायरेक्शन म्हणायची, त्याला कन्व्हेन्शनल डायरेक्शन म्हणायचं. आता करंटची कन्व्हेन्शनल डायरेक्शन माहिती आहे तुम्हाला, इलेक्ट्रॉनचा फ्लो कसा असतो, पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. करंटची कन्व्हेन्शनल डायरेक्शन पॉझिटिव्ह, हे सर्किटमध्ये. पण आता इथं ठीक आहे, पुढे आपण डिस्कस करू. हां, व्हॉट चेंजेस आर कॉज्ड बाय इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग करंट. आता पुढे एक सांगितलेलं आहे की कॉपर वायरमधून करंट आपण कमी जास्त केला आहे की नाही, इन्क्रीज केला किंवा डिक्रीज केला तर काय चेंजेस येतात हे आपल्याला इथं ऑब्झर्व करायचं आहे.
What do you see when the magnetic needle is kept a little away from the wire? आता मॅग्नेटिक निडल जी आहे ती वायरपासून आपण जितकी लांब ठेवू तितकं त्याच्यावर डिफ्लेक्शन काय होणार, कमी होणार, कारण तितकं त्याच्यावर जे मॅग्नेटिक इफेक्ट व्हायला, कारण आपल्याला माहिती आहे की मॅग्नेटिक फील्ड कुठं स्ट्रॉंग असणार, वायरची अगदी जवळ, आणि जसं आपण दूर जाऊ तशी मॅग्नेटिक फील्डची जी स्ट्रेंथ आहे ती काय होत जाते, वीक होत जाते. Now, instead of the magnetic needle, spread iron fillings on the cardboard and observe. आणि त्यानंतर आपल्याला मॅग्नेटिक निडलच्या ऐवजी आयर्न फिलिंग जो लो केस असतो एक नाही तो कार्डबोर्डवर प्लेस करायचा आहे, स्प्रेड करायचा आहे, आणि त्यानंतर करंट पास केल्यावर तुम्ही पाहू शकता की जे आयर्न फिलिंग्स आहेत तर ते कशा पद्धतीनं एक विशिष्ट सेकंड फिगरमध्ये दाखवलं आहे पहा, एक विशिष्ट सर्कल्समध्ये काय होतील, जमा झालेले दिसतील आपल्याला. The iron fillings arrange themselves in a circular manner around the wire. आणि जे आयर्न फिलिंग्स आहेत ते एका विशिष्ट सर्क्युलर मॅनरमध्ये तयार झालेले आहेत. ओके, मग आता हे असं का झालं? You have studied magnetism and magnetic field in previous standard. आता मॅग्नेटिझम आणि मॅग्नेटिक फील्ड हे आपण या अगोदर अभ्यासलेलं आहे. The iron fillings spread along the magnetic lines of force. आता हे जे आयर्न फिलिंग्स जे विशिष्ट सर्कलमध्ये तयार झाले हे कशामुळे झालं माहिती आहे का, कारण जेव्हा करंट वाहत होता तर करंटपासून जसं आपण बाहेर जाऊ तसं असे वेगवेगळे सर्कल्स तयार व्हायले, आणि जसं सर्कल लार्ज होत चालला तशी मॅग्नेटिक फील्ड काय होत चालली, वीक होत चालली. म्हणजे ॲक्च्युअल आयर्न फिलिंग जी स्प्री झाली त्यानं काय शो केलं त्या ठिकाणी, मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स. बरोबर, मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स जे आहेत तर त्यानं काय केलं त्या ठिकाणी, त्याला रिप्रेझेंट केलं. लक्षात आलं? म्हणजे आपण मॅग्नेटिक फील्ड तयार झाली म्हणजे याचा अर्थ काय झाला की त्या वायरच्या सभोवताली मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स तयार होत गेले, आणि मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स हे क्राऊडेड म्हणजे जास्त कुठं असतील, वायरच्या जवळ, आणि जसं ते दूर जातील तसं ते कसं होत जातं या ठिकाणी, लेस क्राऊडेड म्हणजे कमी जे आहेत तर त्या स्वरूपात असतील. ऑलवेज रिमेंबर, A magnetic field is produced around a straight current carrying conductor. आता एखादा कंडक्टर आहे आणि तो कंडक्टर कसा आहे, स्ट्रेट आहे, आणि स्ट्रेट कंडक्टरमधून जेव्हा करंट पास होतो तर अशा वेळेस काय तयार होते, मॅग्नेटिक फील्ड तयार होते. If the current is unchanged, this magnetic field reduces as the distance from the wire increase. आता जर आपण करंट अनचेंज केला, अनचेंज म्हणजे बदलला का, नाही, दिस मॅग्नेटिक फील्ड रिड्युसेस ॲज द डिस्टन्स फ्रॉम द वायर इन्क्रीजेस. म्हणजे जसं पाहता करंट बदलत नाही, करंटची अमाऊंट सेम आहे. सपोज आपण आता 2 अँपिअर करंट पास केलं वायरमधून, तर आपण ऑब्झर्व करायचं बरोबर वायरच्या जवळ मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स जास्त असतात, तिथं मॅग्नेटिक फील्ड कशी असेल, स्ट्रॉंग असेल, आणि जसं वायरपासून आपण दूर जाऊ तशी मॅग्नेटिक फील्डची जी स्ट्रेंथ आहे ती रिड्यूस होत जाते, म्हणजे ती मॅग्नेटिक फील्ड काय होत जाते, वीक होत जाते. Therefore, the concentric circles representing the magnetic lines of force are shown figure and rear field as the distance from them from the wire increases. हां, तो शब्द आला पहा की कॉन्सेंट्रिक सर्कल जे अगदी जवळ आहेत वायरच्या, तर तिथं मॅग्नेटिक फील्ड काय आहेत, जास्त आहेत, क्राऊडेड आहेत, आणि त्याच्या अपोजिट शब्द आहे रेअर फाईड. रेअर फाईड म्हणजे दुर्मिळ म्हणजे कमी होत जाणे, आणि जसं आपण दूर जाऊ सर्कल बिगर होत चालला तर याचा अर्थ मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स जे आहेत त्यांचा साईज वाढला, याचा अर्थ त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड काय व्हायली, वीक व्हायली, रिड्यूस व्हायली. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स जिथे बिगर असतात तर तिथं मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ ही कमी असते, जितकं आपण वायरपासून दूर जाऊ तितकं. If the current through the wire is increased, the intensity of the magnetic field increase. आणि करंट आणि मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी हे दोन्ही एकमेकांच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात. बरोबर, जितकं करंट जास्त प्रमाणात असेल तितकी मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी तितकी जास्त प्रमाणात असेल. आता एक छोटंसं आपण समजून घेऊ. सपोज हा कंडक्टर आहे वायर, ओके, आणि याच्यातून आपण काय केलं, 1 अँपिअर करंट काय केला, पास केलं. बरोबर आहे का?
तर सपोज त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती अशा पद्धतीने तयार होईल समजा, बरोबर आहे का, ही त्याची रेंज झाली समजा, ठीक आहे. आणि तोच वायर आहे, त्याच वायरमधून जर आपण 5 अँपिअरपर्यंत करंट जर पास केला तर हे सर्कल जे आहेत हे काय होत जातील या ठिकाणी बिगर, म्हणजे एरिया काय झाला ठिकाणी इन्क्रीज झाला. आता 1 अँपिअर करंट असताना समजा आपण असं कन्सिडर करू की 1 सेंटीमीटरपर्यंत मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स ह्या म्हणजे इंटेन्सिटी जास्त होती समजा, त्याच्यानंतर ती कमी कमी होत गेली. तर इथे काय होईल, थोडंसं कदाचित 5 सेंटीमीटरपर्यंत मॅग्नेटिक फील्डची स्ट्रेंथ कशी राहणार, स्ट्रॉंग, आणि त्याच्यानंतर ती रेरिफाईड होत जाणार, कमी होत जाणार. येतं लक्षात तुमच्या. तर हे जे सर्कल्स आहेत हे सर्कल काय रिप्रेझेंट करतात, मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. आणि करंट जितकं जास्त मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी तितकी जास्त. देन right hand thumb rule. This is a convenient rule for finding out the direction of the magnetic field produced by a current flowing through an electrical conductor. आता राईट हँड थंब रूल जो आहे तर हा एक कन्व्हिनियंट रूल आहे की ज्याच्यामुळं आपण मॅग्नेटिक फील्ड जी प्रोड्यूस व्हायली करंटमुळं तर त्या मॅग्नेटिक फील्डची काय शोधू शकतो या ठिकाणी, डायरेक्शन शोधू शकतो. जसं की त्या फिगरमध्ये एक कंडक्टर दाखवला हातामध्ये, बरोबर आहे का. आता या कंडक्टरमधून इलेक्ट्रिक करंटच्या डायरेक्शनमध्ये कंडक्टरच्या डायरेक्शनमध्ये वाहत आहे, बरोबर आहे का. त्याला पॅरलल आहे तो, आणि त्याला परपेंडिक्युलर काय तयार झालं त्या ठिकाणी, मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं असेल की कंडक्टर आपण राईट हँडमध्ये घेतलं, फिंगल कर्ल्स आहेत आणि थंब कसा ठेवला आहे, स्ट्रेट. तर थंब जर काय दाखवत असेल, इलेक्ट्रिक करंटची डायरेक्शन दाखवत असेल अलॉंग द कंडक्टर, तर जे कर्ल फिंगर्स आहेत गुंडाळलेली बोटं ते काय दाखवणार त्या ठिकाणी, मॅग्नेटिक फील्ड, जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितलं आहे की नाही. तर ठीक आहे, रूल समजून घेऊ आपण. Imagine that you have held a conductor in your right hand in such a way that your thumb points in the direction of the current. तर राईट हँड अशा पद्धतीनं आपण धरायचं आहे की थंब जो आहे थंबनं काय डिनोट केलं पाहिजे, जे दिशेला करंट वाहत आहे त्या दिशेला आपल्याला काय असेल, थंब पॉईंट आउट करायचं आहे. Then turn your finger around the conductor. The direction of the fingers is the direction of the magnetic lines of force. आणि ज्या कर्ल फिंगर्स आहेत, गुंडाळलेली बोटं ज्याला म्हणू आपण, बरोबर आहे का. तर तुमचे जे फिंगर्स आहेत ज्यानं कंडक्टरला होल्ड केलं तर ते फिंगर्स कशाची डायरेक्शन शो करायले, मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्सची डायरेक्शन शो करतात. अशा पद्धतीचा राईट हँड थंब रूल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय करंट थ्रू अ सर्क्युलर लूप ऑफ अ कंडक्टर वायर हे डिस्कस करू.